महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। 144 वर्षांपासून नागपूर शहराची वेगळी ओळख सांगणारा काळी पिवळी मारबत उत्सव उत्साहात साजरा। नागपूर शहरात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी काळी पिवळी मारबत उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। नागपूर शहराची वेगळी ओळख सांगणारा देशातील मारबत मिरवणारे एकमेव शहर म्हणजे नागपूर। या शहरानं मारबत मिरवण्याची परंपरा जपली, त्यामुळे मारबत मिरवणुकीच्या वेगळेपणासाठी नागपूर शहर देशभरात ओळखले जातं। नागपूरमध्ये 144 वर्ष जुना ऐतिहासिक, पौराणिक व तसंच धार्मिक महत्त्व असलेला मारबत उत्सव 144 वर्षांपासून काळी मारबत आणि 140 वर्षांपासून अविरतपणे प्रत्येक नागपूरकरांच्या श्रद्धास्थानी असलेली पिवळी मारबत महोत्सव संपन्न झाला। हा उत्सव केवळ नागपूरमध्येच साजरा केला जातो। मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला हा ऐतिहासिक वारसा आहे। काळी आणि पिवळी मारबतचे दर्शन घेण्यासाठी नागपूरच नव्हे तर राज्यातील इतरही भागातून नागरिक येत असतात। पोळा सणाच्या 4 दिवसांपूर्वी पिवळी आणि काळी मारबतची स्थापना केली जाते। पिवळी मारबतीला देवीचं रूप म्हणून पूजलं जातं। काळी मारबत ही दुर्जनांचं प्रतीक असल्याची मान्यता आहे। ऐतिहासिक परंपरेचं जतन धावपळीच्या युगात आपल्याला आपल्याच संस्कृतीचा विसर पडतोय। असं असताना राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराने 144 वर्ष जुन्या ऐतिहासिक परंपरेचं जतन केलंय। समाजातील अनिष्ट प्रथांचं उच्चाटन करण्याच्या हेतूने बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबतीची मिरवणूक काढली जाते। काळी आणि पिवळी मारबतीसह बडगे तयार केले जातात। मारबत म्हणजे वाईट रूढी परंपरा, अंधश्रद्धाच भंग करणं आणि चांगल्या परंपरा विचारांचं स्वागत करणं हा या मागचा एक उद्देश। मारबत उत्सव म्हणजे काय? जगभरात प्रसिद्ध झालेला बडग्या मारबत उत्सव व मिरवणूक हा प्रकार फक्त नागपुरात बघायला मिळतो। मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला ऐतिहासिक वारसा आहे। इंग्रजांची राजवट देशात असताना नागरिकांना एकत्र करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी ज्या पद्धतीने पुण्यात गणेशोत्सव सुरू केला, त्याच पार्श्वभूमीवर नागपुरात देखील मारबत उत्सव सुरू करण्यात आला होता। मारबत उत्सवाकडे गणेशोत्सवापेक्षा जुना उत्सव म्हणून पाहिले जातं। प्राचीन काळात अनेक रूढी परंपरा होत्या, त्या मानव जातीसाठी घातक ठरत असल्यानं त्या रूढी परंपरांचं उच्चाटन व्हावं म्हणून देखील हा उत्सव साजरा केला जातो। मारबत उत्सव साजरा करण्यामागे एक उद्दिष्ट आहे, ते म्हणजे वाईट रूढी परंपरा व अंधश्रद्धेचा द्वेष करून चांगल्या परंपरा आणि विचारांचं स्वागत करणं। पिवळी मारबतीची परंपरा नागपूरच्या जगन्नाथ बुधवारी भागात राहणाऱ्या तेली समाज बांधवांनी पिवळी मारबत उत्सव 1885 साली साजरा करण्यास सुरुवात केली। यावर्षी पिवळ्या मारबतीला 140 वर्ष पूर्ण झाले आहेत। लोकांच्या रक्षणासाठी पिवळी मारबतीची मिरवणूक काढली जाते। पिवळ्या मारबतीची मिरवणूक काढल्यानंतर तिचं दहन केलं जातं। काळी मारबतीची परंपरा भोसले राजघराण्यातील बाकाबाई यांनी इंग्रजांसोबत हातमिळवणी केली होती, त्या विरोधात काळी मारबत काढली जाते। त्याचबरोबर काळी मारबतीला महाभारताचा संदर्भ देखील दिला जातो। आज काळी मारबत या परंपरेला 144 वर्ष पूर्ण झाले आहेत।